राहिलेलं नाही. पूर्वी आपण बघतो एकत्र कुटुंब पद्धत होती, घरामध्ये 8-8, 10-10 मेंबर्स असायचे, बरोबर. त्यामुळं आणि त्यांना दुसरा पर्याय पण नव्हता. आज नोकरीनिमित्त स्त्री बाहेर पडलेली आहे. पुरुष तर पडतोच आहे, परंतु स्त्री बाहेर पडलेली आहे. प्रामुख्याने स्त्री स्वायत्त झालेली आहे. काही का होईना पण ती स्वायत्त झालेली आहे. तिला स्वतःचं एक अस्तित्व तिला प्रत्येक स्त्रीला वाटतं. घरी गडगंज संपत्ती जरी असेल तर तिला वाटतं की माझा मोबाईल हा माझ्या कमाईचा असावा. भला 20,000च घेण्यास मी 10चाच घेईल, पण तो माझ्या कमाईचा असावा. एक त्यात एक वेगळं सुख असतं. स्वतःच्या कमाईचं जो आहे ना त्याचं सुख वेगळं असतं. त्याला मोलच नसतं, ते अनमोल आहे, हे पण लक्षात घ्या. आणि म्हणून स्त्री एक स्वतःचं एक अस्तित्व तयार करू पाहते आहे प्रत्येक स्त्री. तसंच आपल्या मुलीचं सुद्धा आहे. जशी आपली मुलगी आहे, प्रत्येकाला मुली आहेत. ती मुलगी आज ना उद्या मोठी होणार आहे किंवा झाल्या असतील किंवा होऊ पाहत असतील, त्यांना पण स्वतःचं अस्तित्व आहे. हे पण आपण विचार केला पाहिजे. म्हणजे इथून सुरुवात करू. आपण मुलांकडे येणारच आहोत, आपल्या विद्यार्थ्यांकडे, पण घरापासून सुरुवात करू. म्हणजे आपण मुलांना किती स्वातंत्र्य देतो आहोत स्वतःच्या मुलांना. सगळ्यात महत्त्वाचं, आपण आपल्या मुलांना वैचारिक स्वातंत्र्य दिलं पाहिजे, विचार करण्यास स्वातंत्र्य दिलं पाहिजे. कारण ते स्वातंत्र्य आपल्याला निसर्गाने दिलेलं आहे. कारण तो जरी तुमचा एक अंश आहे, तुमचा मुलगा, तुमची मुलगी, तुमचं DNA जरी मॅच होतं आहे, तो तुमचा अंश आहे, हे मला मान्य आहे. परंतु तो एक वेगळी आयडेंटिटी आहे. तुमच्यापासून तो वेगळा झालेला आहे. ज्या दिवशी नाळ तुटली, आईच्या गर्भात जन्म घेताना जेव्हा नाळ तुटली त्यावेळेस तिची वेगळी आयडेंटिटी तयार झाली. जोपर्यंत तो गर्भात होता तोपर्यंत इट वॉज युअर पार्ट, तो तुमचा भाग होता. भगिनीनं लक्षात घ्या. पण ज्यावेळेस नाळ तुटते त्यावेळेस तो एक सेपरेट आयडेंटिटी म्हणून तो किंवा ती या जगामध्ये त्याचं अस्तित्व निर्माण झालेलं असतं. म्हणजे निर्माण झालं असतं म्हणण्यापेक्षा वेगळं अस्तित्व त्याचं होतं. नाही, निर्माण त्याला करायचं, तो भाग सोडून द्या, परंतु ते वेगळं अस्तित्व होतं तिथे. आणि मग जर तो वेगळा आहे तुमच्यापेक्षा, तुम्ही हे म्हणू शकत नाही की मी खस्ता खाल्ल्या, मी अमुक केलं, मी असा विचार करतो, तू तोच कर. व्हाय शुड ही और व्हाय शुड शी थिंक ॲज यू थिंक. तुम्ही जसा विचार करताय तसंच तुमच्या मुलांनी करावा, हा जर तुमचा आग्रह असेल तर आय थिंक यू आर 100% रॉंग. कारण आपण ज्या वातावरणामध्ये लहानचे मोठे झालेलो आहोत, लक्षात घ्या, त्यावेळेस सोशल वातावरण कसं होतं, एक फॅमिली ॲटमॉस्फिअर कसं होतं, जागतिक वातावरण कसं होतं, याचा जर आपण विचार केला तर तो विचार, ते वातावरण आणि आजचं वातावरण यामध्ये प्रचंड प्रमाणात फरक झालेला आहे. लक्षात ठेवा. आपण ज्यावेळेस लहान होतो 5-10 वर्षाची, त्यावेळेस मोबाईलचा वापर किती होत होता, आज किती होतो आहे. आज जग सगळं एका मोबाईलमध्ये बंदिस्त झालेलं आहे. विचार करा. मग त्या मुलाने सुद्धा तुमच्यासारखाच विचार करावा, हा जर आपला आग्रह असेल तर आय थिंक यू आर रॉंग. आय थिंक मला वाटतं आपण चुकीचं आहोत. त्याला त्याचा विचार स्वातंत्र्य द्या. फक्त त्याला एकच सांगा, बाबांनो, तू विचार निश्चित तुझा वेगळा विचार आहे, तू वेगळा आयडेंटिटी आहे, तू वेगळ्या पद्धतीने विचार करू शकतो. तुला ते विचार स्वातंत्र्य नक्कीच आहे, जे आपल्या राज्यघटनेने दिलेलं आहे. विचार स्वातंत्र्य दिलेलं आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य